नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेसाठी आजचं तुम्हाला महत्त्वाचं प्रकरण म्हणजे कालमापन. आणि कालमापन या घटकावरती तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेला प्रश्न 100% विचारला जातो. आणि तुम्हाला सर्वात कठीण प्रकरण ओळखलं जातं. पण तुम्हाला सांगतो, शॉर्टकटमध्ये तुम्हाला हे प्रकरणाचं उत्तर, प्रश्नाचे उत्तर कशी काढायची तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. आता बघा, त्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला माहिती पहिल्यांदा पाहिजे. मग बेसिक माहिती म्हणजे आता तुम्हाला कालमापन म्हणजे काय, कालमापन म्हणजे दिनदर्शिका, कालमापन म्हणजे काय, कॅलेंडर. ओके, आपल्याला ह्या ठिकाणी फक्त वार काढायवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला वय काढायवरती प्रश्न विचारला जातो, तुम्हाला कसलं पण प्रश्न, सर्व टाईपचं प्रश्न आपण ह्या PDF मध्ये घेणार आहे. ओके, चला बघा. आता बेसिक माहिती, पहिला 1 नंबरचा पॉईंट आहे तुम्हाला वर्ष. वर्षामध्ये जर साल, तुम्हाला बघा वर्ष 2 प्रकारची असतात. एक तुम्हाला सामान्य असतं आणि दुसरं तुम्हाला लीप असतं. बरोबर, लीप. आता सामान्य वर्षामध्ये साल जर समजा बिगर शतकी आलं, आता शतक म्हणजे 100, 100च्या शेवटी तुम्हाला किती शून्य असतात, 2 शून्य असतात. बरोबर. साल जर समजा तुम्हाला बिगर शतकामध्ये आलं म्हणजे शेवटी शून्य नाही आलं तर तुम्हाला 4 भाग लावायचा. आणि साल जर समजा शतकामध्ये आलं तर त्या संख्येला तुम्हाला सांगतो 400 भाग लावायचा. ओके, मग ह्या ठिकाणी बघा 1993 हे साल तुम्हाला बिगर शतकामध्ये आलं. मग आपल्याला ह्याला 4 भाग लावायचा. पण 4 भाग लावत असताना तुम्हाला पूर्ण संख्येला अजिबात भाग लावायचा नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवा, शेवटच्या 2 आकड्याला भाग लावायचा. कारण आपल्याला 4च्या कसोटीचा नियमच आहे की शेवटच्या 2 अंकाला भाग जर समजा गेला तर त्या पूर्ण संख्येला तुम्हाला 4ने निश्चित भाग जातो. ओके, मग तुम्हाला ह्या ठिकाणी बघा 93ला भाग लावत असताना तुम्हाला दिलेल्या संख्येच्या शेवटी किंवा दिलेली संख्या तुम्हाला कसली आहे, विषम आहे. मग विषम संख्येला किंवा 4च्या पाड्यामध्ये विषम संख्या येतच नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, लावून बघायचं असेल तरी बघा 4 एकी 4, 4 दुनी 8, उरला 1, फोडून घेतला 3 आणि 4 त्रिक 12. म्हणजे ह्या संख्येला तुम्हाला 4ने भाग जात नाही. तुम्हाला म्हणजे ज्या सालाला तुम्हाला 4ने भाग जात नाही अशा सालाला तुम्हाला सामान्य वर्ष म्हणायचं. आणि तुम्हाला जर समजा साल समजा शतकामध्ये आलं, असं 1400 तुम्हाला परत 1500 अशा स्वरूपात आलं का नाही साल, आता ही शतकामध्ये आले, शतकाच्या शेवटी तुम्हाला 2 शून्य असतात. मग 2 शून्य बघा, आता काय करायचं, 2 शून्य तुम्हाला 4ने जर भाग लावायचा असेल का नाही तर तुम्हाला शेवटचं 2 शून्य सोडायचं आणि राहिलेल्या संख्येला भाग 14ला जातोय का ते बघायचं. 14ला जर समजा भाग जात नसेल का नाही त्याला म्हणायचं सामान्य वर्ष. तुम्हाला शेवटचं 2 शून्य सोडायचं आणि बघा तुम्हाला 15ला 4ने भाग जातोय का तर जात नाही भाग, म्हणजे त्याला म्हणायचं सामान्य वर्ष. सामान्य वर्ष तुम्हाला कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलं. ओके, त्याच्यामध्ये लीप वर्ष. आता साल जर समजा तुम्हाला बिगर शतकामध्ये म्हणजे 1992, 1996, ओके अशा स्वरूपात आलं तर आपल्याला काय करायचं, शेवटच्या 2 आकड्याला भाग लावायचा. बघा 4 एके 4, 4 दुनी 8, हातच्या उरला 1, फोडून घेतला 2 आणि 4 त्रिक 12. याचा अर्थ 92ला 4ने भाग गेला. याचा अर्थ तुम्हाला पूर्ण संख्येला तुम्हाला 4ने निश्चित भाग जाणार. म्हणजे ज्या सालाला तुम्हाला 4ने भाग जातोय का नाही त्या सालाला कसलं म्हणायचं तर लीप वर्ष म्हणायचं. झालं क्लिअर. आता इकडे बघा 1996. मग 1996चं शेवटचं 2 आकडे बघायचं. बरोबर, 9ला तुम्ही भाग लावला, 4 दुनी 8, हातच्या उरला 1, फोडून घेतला 6, 4 चोक 16. म्हणजे ह्या ठिकाणी पण तुम्हाला भाग जातोय. याचा अर्थ हेच साल तुम्हाला लीप वर्षाचं आहे. आणि जर समजा तुम्हाला शतकामध्ये आलं का नाही मग ह्या काय इकडं 1600 येईल आणि 2000 येईल, 1200 येईल. शेवटचं तुम्ही लक्षात ठेवायचं, शेवटचं 2 शून्य सोडायचं आणि तुम्हाला 16ला 4ने भाग जातोय याचा अर्थ लीप वर्ष. शेवटचं 2 शून्य सोडा, 20ला 4ने भाग जातोय याचा अर्थ लीप वर्ष. शेवटचं 2 शून्य सोडा, 12ला 4ने भाग जातोय याचा अर्थ त्याला म्हणायचं लीप वर्ष. तुम्हाला सामान्य वर्ष आणि लीप वर्ष कसं ओळखायचं का नाही तुम्हाला समजलं असेल. कुणाला काय ह्या पॉईंटबद्दल जर अडचण असेल
तर बिनधास्त तुम्ही कमेंट करा. ओके, चला आता आपल्याला वर्ष ओळखायला कळले. आता वर्षानंतर तुम्हाला येतं महिना. आता एका वर्षामध्ये महिना तुम्हाला एकूण टोटल महिना इथं तुम्हाला 12. आता 12 मध्ये महिना तुम्हाला तारखेनुसार जर घेतलं 28चा महिना, 29चा महिना, 30चा महिना, 31चा महिना, म्हणजे महिना तारखेनुसार जर घेतलं तर तुम्हाला 4 प्रकारचं महिना असतात. ओके, 4 प्रकारचं महिना. मग आपल्याला आठवडा किती दिवसाचा असतो र? आठवडा 7 दिवसाचा असतो. जर समजा 28 भागिले 7 केलं तर बाकी किती उरली र? 0 उरली. 29 भागिले तुम्हाला 7 केलं बाकी किती उरली? 1. 30 भागिले 7 केलं बाकी किती उरली? 2. आणि 31 भागिले तुम्हाला 7 केलं बाकी उरली 3. ओके, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे आपल्याला तुम्हाला ही सूत्र मी पुढे सांगतो. आणि आता जरी सूत्र सांगायचं म्हणलं तरी काही अडचण नाही. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 महिन्याचं सूत्र म्हणजे काय? 30, 32, 32, 33, 23 आणि 23. 31, 32, 32, 33, 23 आणि 23. हे सूत्र झालं सामान्य आणि हे सूत्र झालं लीप वर्षाचं. हे जे तुम्हाला मांडले का नाही टोटल 12 महिन्याचं मांडले. ज्या ठिकाणी तुम्हाला 3 आहे का नाही तो महिना 31 आहे बघा. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 आहे का नाही तो महिना आहे तुम्हाला 30चा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला 0 आहे ना तो महिना आहे तुम्हाला 28चा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला 1 आहे ना तो महिना आहे तुम्हाला 29चा. असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्यातलं एक्स्ट्रा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी दिल्यात. ओके, म्हणून आपल्याला वार कशा पद्धतीने काढायचा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे सूत्राचा वापर तुम्हाला पुढच्या भागामध्ये म्हणजे आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये होणारच आहे. ओके, काय अडचण नाही. तुम्हाला पॉईंट क्रमांक 2 मध्ये कुणाला काही शंका नसेल तर पॉईंट क्रमांक तुम्हाला 3 नंबर. आता 3 नंबरचा पॉईंट आठवडा. मग आठवडा तुम्हाला बघा, आठवडा हा तुम्हाला 7 दिवसाचा असतो. मस्त इथं 8 दिला असेल पण 8व्या दिवशी तोच वार येतो. आठवडा 7 दिवसाचा. एका वर्षामध्ये सामान्य घेतलं आणि लीप घेतलं आठवडे हे तुम्हाला 52च असतात. लक्षात ठेवायचं. किती असतात? 52. फक्त सामान्य वर्षामध्ये 52 आठवडं प्लस 1 दिवस असतो. लीप वर्षामध्ये 52 आठवडं प्लस तुम्हाला 2 दिवस असतं. एवढा फक्त फरक असतो. ओके, आठवड्याबद्दल कोणाला काही अडचण नसेल. आठवड्याबद्दल क्लिअर झालं. आता पुढचा पॉईंट तुम्हाला दिवसाबद्दल. बघा दिवस जे असतात ती सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. किती? 365 दिवस. आणि लीप वर्षामध्ये जे दिवस असतात ते तुम्हाला 366 दिवस असतात. एवढा तुम्हाला प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीने की बाबा सामान्य वर्षामध्ये दिवस किती, लीप वर्षामध्ये दिवस किती तुम्हाला 100% आलं पाहिजे. ओके, चला त्याच्या पुढं. आणि जरी समजा आता बघा इकडं आठवडा आपल्याला 7 दिवसाचा आहे. जर आपण तुम्हाला या वर्षाला म्हणजे 365ला जर भागिले 7 केलं का नाही तुम्हाला बाकी नेहमी 1 उरते. म्हणजे सामान्य वर्षाचा 1 तारखेला 1 जानेवारी या दिवशी असणारा वार जर समजा सोमवार असेल का नाही तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला वार तुम्हाला 1 दिवसाने पुढे सरकतो. आणि लीप वर्षामध्ये ह्याला जर भागिले 7 केलं का नाही तर बाकी तुम्हाला 2 उरते. याचा अर्थ काय तर 1 तारखेला जर वार समजा सोमवार असेल का नाही तर पुढच्या वर्षी त्याच तारखेचा वार तुम्हाला 2 दिवसांनी पुढे सरकतो. अशा टाईपने तुम्हाला येत असते. ओके, आपण एक्झाम्पल तुम्हाला पाहणारच आहे पुढं. चला ही झालं क्लिअर. आता तुम्हाला बघा त्याच्या पुढं तासावरती. आता तासावरती प्रश्न. एका दिवसामध्ये तास तुम्हाला किती असतात तर 24 तास असतात. ओके, तासावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि तुम्हाला सामान्य वर्षामध्ये तास किती असतात तर तुम्हाला सामान्य वर्षामध्ये एका वर्षात 87 60 तास असतात एवढं. आणि 87 84 हे लीप वर्षामध्ये तास असते. किती? 87 84. सामान्य वर्षामध्ये तुम्हाला 87 60 आणि लीप वर्षामध्ये
87 84 असं तुम्हाला तास असतात. ओके, ही पण पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला. याच्यावरती तुम्हाला प्रश्न अजून कधी विचारला नाहीत, पण तुम्हाला 100% विचारतात एका महिन्यामध्ये तास किती किंवा जानेवारी महिन्यामध्ये तास किती असं विचारलं जातं. एका दिवसामध्ये तास किती, तर एक दिवस हा तुम्हाला 24 तासाचा असतो. ओके, चला मिनिटामध्ये या. आता मिनिटावरती 1 तास आणि एका तासामध्ये मिनटं तुम्हाला किती असतात? 60 मिनटं. ओके, 60 मिनटं आणि एक दिवस तुम्हाला 24 तासाचा असतो. मग 24 गुणिले 60 जर केलं का नाही, तर आपल्याला एका दिवसाची मिनटं तुम्हाला निघतात. एका दिवसाची मिनटं किती? तर 1440. 1440 तुम्हाला एका दिवसामध्ये मिनटं असतात. ओके, सगळ्याला हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल. आणि सेकंदावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जातो. आपल्याला एका दिवसाची सेकंद किती, 2 दिवसाची सेकंद किती, 3 दिवसाची सेकंद किती असा तुम्हाला सारखा प्रश्न विचारला जातो. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे एका तासामध्ये सेकंद किती असतात? एका तासामध्ये मिनटं असतात 60. बरोबर. आणि एका मिनिटामध्ये सेकंद असतात 60. म्हणजे 60 गुणिले 60 केलं तर एका तासामध्ये सेकंद तुम्हाला 3600 झाले. बरोबर. तसं एका दिवसामध्ये तुम्हाला जर काढायचं म्हणलं का नाही, तर 3600 गुणिले तुम्हाला हे करावं लागेल 2400. ओके, ती केल्यानंतर तुम्हाला एका दिवसाची सेकंद येतात 86,000 तुम्हाला 400. ओके, आपल्याला भरतीला लय वेळा तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा. अशा स्वरूपात तुम्हाला मी बेसिक माहिती तुम्हाला प्रथम सांगितली. आता बेसिक माहिती सर्वांना जर क्लिअर कळली असेल तर आपण मेन प्रश्नावरती टाईपवरती जाऊया. आता बघा टाईप क्रमांक 1 नंबरचा. आता 1 नंबरचा टाईप काय आहे? सर्वसाधारण वर्षात एकूण दिवस किती असतात? तुम्हाला मी पाठीमागं पण सांगितलंय सर्वसाधारण वर्ष म्हणजे सामान्य वर्ष. सामान्य वर्ष कसं ओळखायचं होतं मी तुम्हाला पाठीमागं पण बोललोय. पण 1900 तुम्हाला 93, 1900 तुम्हाला 94, बरोबर, 1900 तुम्हाला 95 अशा स्वरूपात आलं. हे साल जे आहे का नाही ते तुम्हाला बिगर शतकामध्ये साल आहे. आणि शतकामध्ये काय आहे तुम्हाला 1200 आहे, 1600 आहे, तुम्हाला 2000 आहे. बरोबर, ही शतकामध्ये साल झाली. बरोबर. बिगर शतकामध्ये तुम्हाला भाग लावत असताना शेवटच्या 2 आकड्याला 4ने भाग लावायचा. बरोबर, तर तुम्हाला साल समजतं. बरोबर. मग आता शतकामध्ये तुम्हाला हे खालचं जे तुम्हाला दिलेलं आहे का नाही ते तुम्हाला लीप वर्षाची एक्झाम्पल तुम्हाला दिलेली होती. पण तुम्हाला या ठिकाणी 1300, या ठिकाणी 1400 आणि या ठिकाणी आपण 1500 करून टाकू. ओके, झालं क्लिअर. आता इथं बघा 4ने जर भाग लावला तुम्हाला तर 4 एके 4, 4 दुनी 8, हातच्या उरला 1 फोडून घेतला 3. 13ला काही 4ने भाग जात नाही. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं साल तुम्हाला शतकी असो किंवा बिगर शतकी असो, तुम्हाला त्याला जर समजा 4ने किंवा 400ने भाग जात नसेल तर त्या सालाला तुम्हाला कसलं वर्ष म्हणायचं? सामान्य वर्ष, सर्वसाधारण वर्ष म्हणायचं. बघा इथं पण तुम्हाला 4ने भाग जात नाही. 4 दुनी 8, हातच्या उरला 1, 14ला काही 4ने भाग जात नाही. म्हणजे ही सालं तुम्हाला सर्वसाधारण वर्षाची किंवा सामान्य वर्षाची तुम्हाला आहेत. आणि खाली जर तुम्ही शतकामध्ये आला का नाही तुम्हाला मी सांगितलंयच शतकाला तुम्हाला शेवटचं 2 शून्य सोडा आणि राहिलेल्या संख्येला तुम्हाला भाग जातोय का 4ने बघा. जर समजा त्याला भाग नाही गेला तर त्याला म्हणायचं सर्वसाधारण किंवा सामान्य वर्षाची तुम्हाला साल आहे ती. ओके, ह्या पॉईंटबद्दल कुणाला काही शंका असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंट करा. चला पुढं. आता लीप वर्ष तुम्हाला मी सांगितलंय. लीप वर्षात एकूण दिवस किती असा त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारलाय. बरोबर. लीप वर्षात एकूण दिवस किती? तर लीप वर्षात एकूण दिवस जे आहेत ते तुम्हाला सांगतो 366 दिवस येतात. बरोबर. लीप वर्षामध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिना हा तुम्हाला 29चा असतो आणि सामान्य वर्षामध्ये तुम्हाला जे आहे ते तुम्हाला 365 दिवस असतात. आणि फेब्रुवारी महिना हा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा तो तिथं 28चाच असतो. आणि हे लीप वर्ष जे आहे ना ते तुम्हाला नेहमी प्रश्न येतो. लीप वर्ष ही तुम्हाला प्रत्येक 4 वर्षांनी तुम्हाला लीप वर्ष येत असतं. आता लीप वर्ष कसं ओळखायचं
काय ओळखायचं? मी तुम्हाला सांगितलंय, साल जर समजा 1992 घेतलं आणि साल जर समजा तुम्हाला 1600 घेतलं, बरोबर, एक तुम्हाला बिगर शतकामध्ये दिले, दुसरं तुम्हाला शतकामध्ये दिले. ओके, बिगर शतकामध्ये तर शेवटच्या 2 आकड्याला 4ने जर भाग गेला तर त्याला म्हणायचं लीप वर्ष. आणि तुम्हाला शतकामध्ये असेल तर शेवटचं 2 शून्य सोडा, राहिलेल्या आकड्याला जर समजा 4ने भाग गेला तर त्याला म्हणायचं लीप वर्ष. ओके, कुणाला काय ह्याच्याबद्दल अडचण नसेल, तुम्हाला मी दिवसाबद्दल ह्याच्याबद्दल सगळं टोटल सांगितलंय. ओके, चला आपण आता इथे सर्वसाधारण वर्षात 1 जानेवारीला येणारा वार हा किती वेळा येतो? आता तुम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण वर्षात एकूण दिवस जे असतात का नाही 365 दिवस असतात. मग 365 भागिले 7 केलं का नाही, या ठिकाणी 52 आठवडे येतात आणि प्लस तुम्हाला बाकी एक उरती, बरोबर, बाकी एक उरती. याचा अर्थ 1 तारखेला येणारा वार हा तुम्हाला 53 वेळा येतो. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो, 1 तारखेला तुम्हाला सोमवार आहे, बरोबर, मग तुम्ही समजून जायचं 2 तारखेला मंगळवार, 3 तारखेला बुधवार, 4 तारखेला तुम्हाला गुरुवार, अशा टाईपने, बरोबर. मग त्या टाईपने तुम्हाला जो 1 तारखेला येणारा वार आहे ना तोच फक्त 53 वेळा येतो. बाकीचं सगळं वार तुम्हाला किती वेळा येतात तर 52 वेळा येतात. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके, कुणाला काही शंका नाही. आणि तेच काय असतं माहिती आहे का, तेच तुम्हाला लीप वर्षामध्ये, लीप वर्षामध्ये इथं काय होतं, तुम्हाला 52च आठवडे येतात, पण एक ऑब्लिक तुम्हाला 2, 1 आणि 2 तारखेचा येणारा वार हा तुम्हाला 53 वेळा येतो आणि बाकीचं राहिलेलं वार तुम्हाला 52 वेळा येतात. अशा टाईपने तुम्हाला प्रश्न नेहमी तुम्हाला भरतीला विचारला जातो. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ही व्यवस्थित सगळ्यांनी पॉईंट क्लिअर करायचा. झालं, चला सगळ्यांना समजलं असेल तर आपण आता पुढचा 4 नंबरचा टाईप बघूया, लीप वर्षाचा. लीप वर्षात 1 व 2 तारखेला येणारे वार किती वेळा येतात? आता तुम्हाला मी पाठीमागच्या भागामध्ये पण तुम्हाला सांगितलंय, बरोबर. लीप वर्षात एकूण दिवस 366 असतात. 366 भागिले तुम्हाला जर 7 केलं तर आपल्याला बाकी जे आहे ना, बाकी तुम्हाला 2 उरती. मग बाकी 2 उरती का नाही, याचा अर्थ 1 आणि तुम्हाला 2 तारखेचं येणारं वार हे तुम्हाला 53 वेळा येतात. बाकीचं वार आहे ना ते तुम्हाला 52 वेळा येतात. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कुठला पण असू द्या, 1 तारखेला जर सोमवार असेल का नाही आणि 2 तारखेला मग मंगळवार असणार, एवढं 2च वार तुम्हाला 53 वेळा येणार. बाकीचं तुम्हाला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ही सगळं वार तुम्हाला 52 वेळा विचारलं जातात. ओके, सगळ्यांना ही क्लिअर झाला असेल पॉईंट. चला आता 5 नंबरचा टाईप बघूया. 5 नंबरचा टाईप काय आहे, 1 जानेवारी 2001 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 2002ला कोणता वार असेल? आता इथं काय बघायचं माहिती आहे का, आपल्याला 1 तारीख जानेवारी महिना, साल फक्त बदल आहे. मग साल काय झाले माहिती आहे का, 2001चं तुम्हाला 2 झालंय. मग मला सांगा हे साल कसलं आहे 2001, तर 2001 तुम्हाला सामान्य वर्ष आहे. कारण 01ला किंवा 2001ला तुम्हाला 4ने भाग जातच नाही. म्हणून तुम्हाला सामान्य वर्षाचा वार हा तुम्हाला एका दिवसाने पुढे सरकतो त्याच तारखेला, बरोबर. मग 1 जानेवारी 2001ला सोमवार होता तर 1 जानेवारीला तुम्हाला वार कुठला असेल तर मंगळवार हा तुम्हाला वार असेल. कुणाला काय याच्याबद्दल अडचण नाही. ओके, सर्वांना क्लिअर झालं. चला आपण 5 नंबरचा टाईप जर समजा तुम्हाला क्लिअर झालेला असेल तर आपण पुढचा टाईप बघूया. टाईप क्रमांक 6 नंबरचा. आता बघा, 2 जानेवारी 2004 या दिवशी मंगळवार असेल तर 2 जानेवारी 2005 या दिवशी कोणता वार असेल? तुम्हाला पाठीमागं एक्झाम्पल वेगळं होतं, सामान्य वर्षाचं होतं. हिथं वर्ष लीप वर्ष आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा 2004 म्हणजे 04ला 4ने भाग जातोय, याचा अर्थ दिलेलं साल तुम्हाला, दिलेलं वर्ष तुम्हाला लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष माहिती आहे तुम्हाला, एका वर्षात दिवस किती असतात 366 भागिले 7 केलं तर आपल्याला बाकी 2 उरती. मग आपण 2 दिवसांनी वार त्याच तारखेला पुढे सरकतो.
म्हणजे 2 जानेवारी 2004 या दिवशी वार जर समजा मंगळवार असेल का नाही, तर 2 दिवसांनी आपण पुढे गेलो बुधवार आणि गुरुवार, म्हणजे या तारखेला वार तुम्हाला कुठला असेल तर गुरुवार वार असेल. ओके, सर्वांना समजलं असेल आणि कमेंट करून तुम्ही सांगा. ओके, चला चला पुढं. 10 जानेवारी पुढचं एक्झाम्पल बघा. 10 जानेवारी 2005 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2004 रोजी तुम्हाला कोणता वार असेल. ओके, तर आता या ठिकाणी काय झालंय, या ठिकाणी तुम्हाला आपण ही एक्झाम्पल घेऊ, पण पुढच्या तुम्हाला टाईपमध्ये पुढे येईलच. तुम्हाला तारीख तुम्हाला इथं टायपिंग करताना चुकलं असेल. 10 जानेवारी 2005 या दिवशी मंगळवार असेल तर 10 जानेवारी 2004 या दिवशी कोणता वार असेल, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्हाला काय करायचं इथं, तर तुम्हाला जायचं आहे पाठीमागं. ओके, पाठीमागं जात असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आपल्याला साल महत्त्वाचं कुठलं आहे, तर तुम्हाला 2004 हीच वार आपल्याला हे कुठचं काढायचं आहे. बरोबर, तर आपण समजा पाठीमागं गेल्यानंतर आपल्याला बघा 10 जानेवारी 2000 तुम्हाला 5 या दिवशी वार होता मंगळवार. साल पूर्ण कुठलं झालंय 2004. मग 2004 ही साल तुम्हाला कसलं वर्ष आहे, लीप वर्ष. मग लीप वर्षाचा वार हा तुम्हाला किती दिवसांनी सरकतो, तर 2 दिवसांनी. म्हणून तुम्हाला 2 दिवसांनी तुम्हाला पाठीमागं यायचं. 2 दिवसांनी तुम्ही पाठीमागं आला तर तुम्हाला वार कुठला येईल, तर वार सोमवार आणि रविवार, म्हणजे वार या ठिकाणी रविवार वार तुम्हाला येणार. ओके, हा कुणाला काय ह्या टाईपबद्दल तुम्हाला 7 नंबरच्या टाईपबद्दल कुणाला काही शंका नसेल तर आपण पुढचा टाईप बघूया. एक जानेवारी 2002 या दिवशी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 या दिवशी कोणता वार असेल. हिथं काय नाही, तारखा तुम्हाला शेम माहिती आहे, तारीख बरोबर, महिना तुम्हाला शेम माहिती बरोबर, सालामध्ये फक्त डिफरन्स मोठा आहे. मग ह्या वेळेस काय करायचं, तुम्हाला 2008 लिहायचं आणि 2000 तुम्हाला 2 लिहायचं. यांची वजाबाकी तुम्हाला केली, ह्याची काय वजाबाकी करायची गरज नाही. 8 मधून तुम्हाला 2 गेलं बरोबर, तुम्हाला 6 आलं. 6 क्लिअर. आता बघा लक्षात ठेवा डिफरन्स 6चा झाला. आता या ठिकाणी अधिकचं चिन्ह मांडायचं. 2002 पासून ते 2008 पर्यंत मला फक्त सांगा लीप वर्ष किती आहे ती, तर फक्त 2004 हे लीप वर्ष आहे. 2008 पण लीप वर्ष आहे, पण त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना हा तुम्हाला काउंटिंग झालेला नाही, म्हणून लीप वर्ष तुम्हाला एकच धरायचं. मग तुम्हाला ह्या ठिकाणी 7 आलं. 7ला जर 7नी भागलं तर बाकी तुम्हाला किती उरलं, 0च उरल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वार हा या दिवशी तुम्हाला तोच वार म्हणजे मंगळवार वार येईल, मंगळवार. ओके, कुणाला काय अडचण नसेल. चला ओके, क्लिअर झाला टाईप. चला पुढे टाईप क्रमांक तुम्हाला 9 नंबरचा. आता 9 नंबरचा टाईप काय बघा. 3 मार्च 2004 या दिवशी सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल, असा आहे बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, तारखा तुम्हाला शेम माहिती आहे, महिना तुम्हाला शेम माहित, सालामध्ये फक्त मोठा डिफरन्स आहे. मग तुम्हाला 2011 लिहिण्यापेक्षा तुम्हाला 2000 काय लिहायची गरज नाही. 11 मायनस तुम्हाला 4 करून टाका. 11 मायनस तुम्हाला 4 बरोबर, तुम्हाला किती आलं रे, 7 आलं. ओके, 7 लिहिलं, अधिकचं चिन्ह लिहा. 2004 पासून ते 2011 पर्यंत तुम्हाला लीप वर्ष बघा. आता बघा 2004 हे तुम्हाला लीप वर्ष आहे, पण त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना त्याच्यामध्ये आलेला नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पुढचा महिना घेतलाय, म्हणून तुम्हाला 2004ला लीप वर्ष तुम्हाला काउंटिंग करायचं नाही. त्याच्यानंतर कुठलं लीप वर्ष आहे, तर 2008 आहे बरोबर, आणि 8 नंतर तुम्हाला 12 आहे, पण आपल्याला 11 पर्यंत जायचं, म्हणजे एकच लीप वर्ष आहे बरोबर. 7 अधिक 1 बरोबर 8 आलं. 8ला जर 7नी भागलं तर बाकी तुम्हाला 1 उरली. म्हणजे याचा अर्थ एका दिवसाने वार पुढे सरकायचा. सोमवारचा वार
येईल ह्या ठिकाणी कुठला मंगळवार. कुणाला ह्या टाईप बद्दल कुणाला काही शंका नसेल आणि शंका जर असेल तरी तुम्हाला बिनधास्त कमेंट करून सांगा. तुम्हाला रिपीट प्रश्न सांगतोय. चला पुढं. जर 5 फेब्रुवारी 2003 या दिवशी बुधवार असेल तर 8 ऑगस्ट 2003 या दिवशी कोणता वार असेल? तुम्हाला मी सांगितले पाठीमागे एक सूत्र दिलं, तुम्हाला ह्या ठिकाणी सूत्राचा वापर तुम्हाला करावा लागतो, लक्षात ठेवा. आता आपल्याला या ठिकाणी 5 फेब्रुवारी म्हणजे 5 फेब्रुवारी 2000 तुम्हाला 3 आणि दुसरं तुम्हाला 8 ऑगस्टचा वार काढायचा आहे, बरोबर का नाही? 8 ऑगस्ट 2003 साल एकच आहे, तारखा आणि महिना फक्त चेंज आहे. त्यावेळेस सूत्र तुम्हाला कुठलं यूज करायचं तर तुम्हाला दिलेलं साल बघायचं. दिलेलं साल तुम्हाला सामान्य वर्षाचं आहे, मग तुम्हाला 30, 32, 32, 33, 23, 23 हे सूत्र यूज करायचं. आता ह्या सूत्राचा वापर तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारी महिना हा 2 नंबरचा असतो, बरोबर का नाही? मग अगोदर फेब्रुवारी महिन्याचं तुम्हाला 5 तारखेपर्यंत दिवस संपल्यात, बरोबर. फेब्रुवारी महिना हा सामान्यमध्ये तुम्हाला 28चा असतो, मग 28 मधून तुम्हाला हे 5 घालवायचं, आपल्याला 23 राहतील, बरोबर. मग ह्या ठिकाणी आपण 23 मांडूया. अधिक तुम्हाला त्याच्या पुढं कंटिन्यू लिहा तुम्ही 3, 2, 3, 2 आणि 3. बघा तुम्हाला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, आपल्याला ऑगस्टची तारीख काढायची. त्याच्यामुळे ऑगस्टचं तिथं काय एक्स्ट्रा दिवस तुम्हाला लिहायचं नाही, तर ऑगस्टचं तुम्हाला डायरेक्ट 8 दिवस ह्या ठिकाणी लिहून टाकायचं. झालं सगळ्याला क्लिअर? ओके. ह्या सर्वांची बेरीज केली तरी पण चालती. आणि तुम्हाला तर माहिती आहे ह्या 23ला तुम्हाला 7ने भाग गेल्यानंतर बाकी किती उरती? 2 उरती. मग ह्या ठिकाणी 2 डायरेक्ट जरी लिहिलं तरी काय अडचण नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी 8ला पण 7ने भाग जातोय, याचा अर्थ इथं बाकी 1 उरती, इथं 1 लिहिलं तर चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्या सगळ्यांची बेरीज करा. बघा ही 5, ही 5, ही 5, 15 झालं, 15 ने 1 16, बरोबर. 16 भागिले 7 केलं तुम्हाला 16 भागिले 7, बाकी तुम्हाला किती उरती? 2 उरती. याचा अर्थ 8 ऑगस्ट 2003 या दिवशीचा वार तुम्हाला 2 दिवसांनी पुढे सरकायचा, म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार त्या दिवशी वार येईल तुम्हाला शुक्रवार. झालं क्लिअर? ओके. शुक्रवार. कुणाला काय याच्याबद्दल काही शंका नसेल. झालं क्लिअर? ओके. चला आता बघा पुढचा टाईप क्रमांक तुम्हाला 11 नंबरचा बघूया आपण. 11 नंबरच्या टाईपमध्ये 26 जानेवारी 2004 या दिवशी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2004 या दिवशी कोणता वार होता? आता तुम्हाला दिलेलं साल तुम्हाला लीप वर्षच आहे, मग लीप वर्षामध्ये सूत्र तुम्हाला सांगितलंय 31, 32, 32, 33, 23 आणि 23 हे सूत्र तुम्हाला वापरायला सांगितलं होतं, बरोबर. मग तुम्ही लक्षात ठेवायचं जानेवारी महिना पहिला म्हणजे 31चा महिना तो आहे. 31 मधून 26 गेलं तुम्हाला 5 राहिलं, म्हणजे ह्या ठिकाणी 5. आणि हा महिना ऑगस्ट आहे, तुम्हाला बघा 5, 1, 3, 2, 3, 2, 3 जुलैपर्यंत लिहून टाका. आणि त्याच्या पुढची तारीख 15 ऑगस्ट, तुम्हाला 15 इथं तारीख लिहून टाका. ओके. तुम्हाला बघा ही 5, ही 5 आणि ही पलीकडचं 5, म्हणजे 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 15 आणि 15 30, 30 आणि 4 34, बरोबर. 34 भागिले तुम्ही 7 केला तर 7 चोक 28, बाकी उरली तुम्हाला किती? 6. ओके. तर 6 उरली. 6 दिवसांनी पुढे जावा, किंवा 7ला 1 कमी आहे म्हणून 1 दिवसांनी पाठीमाग आहे. 1 दिवसांनी पाठीमाग आलं तर आपल्याला वार तुम्हाला रविवार येईल. कुठला येईल? रविवार. ओके. चला कुणाला काय अडचण आजच्या भागाबद्दल कुणाला काही शंका असतील तर बिनधास्त तुम्हाला कमेंट करून टाका. आणि आपल्या ग्रुपला जरी समजा तुम्ही तुमच्या शंका काय असतील त्या जरी टाकल्या तरी पण तुम्हाला काय अडचण नाही.